पुण्यातील जमीन प्रकरणात एफआयआर मध्ये पार्थ पवारांचं नाव घातलं पाहिजे, अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे, अंजली दमानी यांची मागणी. दिग्विजय पाटील जय पवारांच्या लग्नानंतर पुन्हा चौकशीला हजर राहण्याची शक्यता. दिग्विजय पाटलांकडून पुणे पोलिसांना जय पवार यांच्या लग्नाचं कारण. एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार, खडसेंवर अनेक गुन्हे दाखल. चंद्रकांत पाटील यांची टीका. तर सराईत गुन्हेगार मी नाही, चंद्रकांत पाटील आहेत, खडसेंचा पलटवार. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानीला अखेर अटक. पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला तेजवानीकडून बेकायदेशीरपणे जमीन विक्री. काही लोक राजकीय कारणानं पर्यावरणवादी झाले आहेत. तपोवनमधील वृक्षतोडीवर झालेल्या टीकेनंतर फडणवीसांचा निशाणा. तर सामोपचारानं तोडगा काढला पाहिजे, अजित पवारांकडून सयाजी शिंदेंच्या भूमिकेचं समर्थन. तपोवनातील जमीन साधुग्राम नावाखाली बळकावणं सुरू. गिरीश महाजन यांच्या षडयंत्राला फडणवीसांचं समर्थन. अंजली दमानी यांचा आरोप. तपोवनासंदर्भात भास्कर भगरे यांचं केंद्रीय वनमंत्र्यांना निवेदन. तपोवनमधील झाडांची कत्तल न करण्याची मागणी. माहिती घेऊन निर्णय घेण्याचं भूपेंद्र यादव यांचं आश्वासन. बीएमसी निवडणुकीच्या मतदार यादीत 11 लाखांहून अधिक दुबार मतदार. पडताळणीसह मतदार यादीत सुधारणा करण्याचं काम सुरू. मुंबई महापालिकेची माहिती. दुबार मतदार शोधण्यासाठी आयोगाच्या ॲपचा वापर केला जाणार. राज्य निवडणूक आयोगाची आज सर्व मनपा आयुक्तांसोबत बैठक. पालिका निवडणुकांच्या तयारी संदर्भात तसंच मतदार याद्यांबाबत बैठक असल्याची माहिती. नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी 67.63% मतदान. कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुडमध्ये सर्वाधिक 88% मतदान. निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार.